ही अवस्था बघताय तुम्ही की जे रस्त्याच्या मधले जे आहेत बॅरिकेड्स आहेत ते सुद्धा तुटलेले आहेत. तो पलीकडे तुम्ही फुटपाथची अवस्था बघू शकता की ते फुटपाथ वर सुद्धा माती टाकलेली आहे. चालण्यासाठी कुठेही फुटपाथ दिसत नाही. इकडच्या साईडला सुद्धा बघू शकता, इकडचे तर फुटपाथच गायब झालेले आहेत. साखरेवाडा चौक आहे ना तिथून आमच्या म्हाळुंगे गावातलं मेन जो चौक आहे जिल्हा परिषद शाळेसमोर आतापर्यंत 10 ते 12 अपघात झाले. त्याच्यामध्ये आता 15 दिवसापूर्वी दुर्दैवाने एक अपघात झाला. तिथं कमीत कमी 10 वर्षाच्या एकाच्या मुरडीचा जीव गेला. आणि इथं तुम्हाला सांगतो तिथं टर्नला आले ना तुम्हाला आता एक मिक्सर लागलेला दिसेल, मोठा मिक्सर आहे, त्याच्या खाली 2 IT मधल्या मुलींचा जीव गेला. आता मला सांगा टॅक्स घेण्याच्या वेळेस तुमच्या गाड्या फिरतात त्यांना अडचण दिसत नाही का? आता इथून मला सांगा पुणे महानगरपालिकेचा एकही कर्मचारी कधी गेला नसेल, सर्वसामान्य कुटुंबातील लोक असेल, एखाद्याचा जीव गमावल्यानंतर त्यांच्या घरात काय व्यथा होती याची कल्पना तुम्हाला आम्हाला आहे. आज म्हणजे आम्ही आमच्या कुटुंबावर याची वाट पाहायची का? मी सध्या म्हाळुंगे मध्ये आहे आणि आपण पाहू शकता रोडची अवस्था. तर रोड मध्ये मधोमधच जे वेस्टेज अर्थात जे बांधकामाचं वेस्टेज आहे ते टाकले, त्यातूनच रोड माणसं वाट काढत जात आहेत. इथं मोठमोठ्या बिल्डिंगा उभा राहत आहेत तुम्ही बघताय. परंतु महापालिकेत हे गाव समाविष्ट झाल्यापासून अजूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. नागरिकांच्या समस्या येथील बिकट आहेत. आता आपण पाहू शकता रोड दाखवलाच आहे तुम्हाला. तर या परिसरातील नेमक्या काय समस्या आहेत हे आपण येथील जे नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत दादा, तुमचं नाव काय? मी राकेश पाडाळे, स्थानिक नागरिक इथला. आणि एक तुमच्या नेमक्या आता तुमचं 2021-22च्या कालावधीत तुमचं गाव महापालिकेत समाविष्ट झालं. या रोडची अवस्था तुम्ही बघताय, तुम्ही पण रोज इथून जात येत असाल. नेमक्या इथल्या समस्या काय आहेत? आता काय झालं माहितीये का, खरं तर 23 जूनला 2021ला ही 23 गावं नव्याने पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली. आणि 1 वर्षाचाच कालावधी खरं तर इथल्या स्थानिक नगरसेवकांना मिळाला. 2022 फेब्रुवारीच्या आसपास त्यांचा कार्यकाल संपला 5 वर्षाचा. आणि तत्पूर्वी त्याच्यानंतर निवडणुकाच लागल्या नाही. परंतु हे गाव त्यावेळी काय केलं, 2018ला टाउन प्लॅनिंग साठी घेतलं होतं. त्याचा प्रश्न हा प्रलंबितच आहे. आता काहीतरी त्याच्यावरती GR निघणार आहे असं कळालंय. परंतु तुम्हाला सांगतो पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाचं कारभार सांगतो तुम्हाला. आता रोड आपण बघताय, हा रोड आहे ना त्या ठिकाणी हिंजवडीवर आपण येतो, तिथलं ट्रॅफिकचा प्रश्न आपण पाहिला होता की तो प्रचंड हे झालता, समाजापर्यंत पोहोचला होता की हिंजवडीमध्ये ट्रॅफिक. आता तो ब्रिज चालू केला. आता तुम्ही त्या रोडने सगळे या, हा तो मोठा जो तो ब्रिजवरचा रोड आहे त्या रोडने या. एकही स्पीड ब्रेकर नाही तिथं, गतिरोधक अजिबात नाही. मोठ्या वाहनांची तुम्ही वाहतूक बघा किती आहे, अवजड वाहनांची. तुम्हाला सांगतो तो साखरेवाडा चौक आहे ना तिथून आमच्या म्हाळुंगे गावातलं मेन जो चौक आहे जिल्हा परिषद शाळेसमोर आतापर्यंत 10 ते 12 अपघात झाले. त्याच्यामध्ये आता 15 दिवसापूर्वी दुर्दैवाने एक अपघात झाला. तिथं कमीत कमी 10 वर्षाच्या एकाच्या मुरडीचा जीव गेला. आणि इथं तुम्हाला सांगतो तिथं टर्नला आले ना तुम्हाला आता एक मिक्सर लागलेला दिसेल, मोठा मिक्सर आहे, त्याच्या खाली 2 IT मधल्या मुलींचा जीव गेला मध्ये. हा आता काय होतं, प्रशासनाला सांगायचं तरी किती वेळा? समजा ठीक आहे, आता आम्ही प्रत्येक वेळेस प्रशासनाला सांगितलंच पाहिजे का? तुम्ही लोकांचे सेवक आहात ना. आता तुम्हाला आम्ही म्हणजे प्रशासनाने अशी भूमिका घेतलेली आहे, आम्ही तुम्हाला काम अडचणी घ्यायच्या, आम्ही लेटर घेऊन यायचं आणि तुम्हाला ते तिथं नेऊन द्यायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती उपाययोजना करणार. ठीक आहे, तसं तुम्ही करता. मग आमचा कर घेताना पण ते करा ना. कर घ्यायला देखील आम्हाला माफ करा. आता तुम्हाला सांगतो म्हाळुंगे गावाची ज्यावेळेस आमची ग्रामपंचायत होती, 4-5 दिवसांनी आत्ताच्या ग्रामपंचायतीने काय केलं ते सगळे उपाययोजना करून 4-5 दिवसांनी पाणी यायचं. अहो आता हे 2-3 महिने जर गेले ना, त्याच्या पूर्वी आमच्या महिलांनी 12-12 दिवसांनी पाणी भरलंय. एकीकडे डॉक्टर सांगतात की दुसऱ्या दिवशीचं शिळ हे पाणी पिलं नाही पाहिजे आणि 12 दिवसांनी पाणी आरोग्य कुठं आलं? आता तुम्हाला सांगतो ह्या रोडनी येतो तुम्ही बघा 15 अपघात जर झाले असतील आणि त्याच्यामध्ये जर 15 पैकी 15 महिलांचं जर महिला असेल, युवक असेल किंवा अजून लोक असेल, ह्यांचा जर जीव गमवावा लागला असेल, आज ही परिस्थिती आमच्या कुटुंबावर तुमच्या कुटुंबावर आली, तुम्ही सहन करसान का? प्रशासनाचं इकडं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आता त्याच्यात नंतर तुम्हाला सांगतो पालिकेचा टॅक्स घेण्यासाठी बाकी प्रशासन ऍक्टिव्ह आहे. टॅक्स आता मला सांगा, जर पाणी तुम्ही आम्हाला 4 दिवसांनी देताय आणि टॅक्स आमचा कसा घेताय? पालिकेच्या नियमावली. मग दिवसा बानेरवालेवाडीला किंवा इतर प्रभागाला रोज पाणी आहे, आम्हाला रोज पाणी का नाही? बरोबर आहे का नाही? मला सांगा, रोज पाणी आम्हाला पाहिजे. पाण्याची समस्या ग्रामपंचायतीपासून जी आम्हाला समस्या आहे ती आजही आमची समस्या आहे. आता किती दिवसांनी पाणी येते? आता एक 4थ्या ते 5व्या दिवशी पाणी येते. ते पण आता मी आता काही नागरिकांशी बोललो तिथल्या, तर ते म्हणाले की
महापालिका निवडणुका जवळ आल्यात म्हणून 4 ते 5 दिवसांनी पाणी सोडायला लागलं. नाही ऍक्च्युली काय आहे, निवडणुका आल्या आता जर येणाऱ्या काळामध्ये आता 1 महिन्याभरात निवडणुका आहेच. येणाऱ्या काळात आता मी एक पक्षाचा प्रतिनिधी आहे. ह्या समस्या आम्ही सोडवणार आहे. परंतु आत्ता पाण्याचा प्रश्न असेल किंवा हा वाहतुकीचा प्रश्न असेल, हा आत्ता प्रशासन पूर्णपणे सांभाळू शकत नाहीये. मला सांगा ना, जर 15 अपघात झाल्यानंतर तुम्ही चौकीला इन्फॉर्मेशन करा की इथं अपघात झालेत का खरंच, आमचं खोटं वाटतंय तसं तुम्हाला. तर आज मला सांगा, आज आमचे आई वडील तुम्हाला सांगतो हा ट्रॅक आहे पूर्ण, सकाळी सकाळी वॉकिंगला येतात. आमचा जीव भांड्यात पडतो ना की आता आमचे आई वडील वॉकिंग साठी गेलेले आहेत, नक्की गाड्यांना काय होईन का नाही. आता इथं तुम्ही संध्याकाळचं सुद्धा जा, सकाळचं या. धुळीचं इतकं मोठं साम्राज्य आहे. आमच्या आरोग्याला खरं तर आमच्या आरोग्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. पाण्याची तर आम्हाला समस्या आहेच, परंतु ही धूळ आहे. आता ही धूळ तुम्हाला सांगतो, आपल्या मातीची धूळ असती, शेतीची जी धूळ असती ही वेगळी आहे. आता ही धूळ पूर्णपणे कॉन्क्रीटची, ही आम्हाला घातक आहे. आता तुम्हाला सांगतो, इथं तुम्ही बघितलं की इंटरनॅशनल लेवलची शाळा आहे आणि इथं पुढे जर गेले शाळा आहे. आज मला सांगा, ही मुलं आहेत ह्या रूटनी कंटिन्यू ये जा करत असतात, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न, त्यांना उद्या आरोग्याची समस्या भिडवलं त्याला जबाबदार कोण? आज आता हे लेबर लोक आहेत समजा, किती लोक वावरतात इथं, ही धूळ चांगली आहे का? इथं प्रशासनाने आम्हाला 3 ते 4 वेळा स्प्रिंकलरचं पाणी मारून दिलं पाहिजे. धुळीचं जोपर्यंत निवारण होत नाही तोपर्यंत, आणि धुळीचा पूर्णपणे प्रश्न आमचा सोडवला पाहिजे. काय माहितीये का, आमचे नागरिक त्रस्त झाले. तो मला सांगा ना, एक तर पालिकेचा कारभार संपलेला आहे, प्रशासनाकडे जावंच का आम्ही? तुम्ही टॅक्स घेता ना, मग तुम्ही त्या सुविधा द्या ना आम्हाला. म्हणजे प्रत्येक वेळेस मी परत तो मुद्दा मांडतो, प्रत्येक वेळेस प्रशासनाचं म्हणणे काय की आम्ही लेटर घेऊन गेलं पाहिजे, शिफारस केली पाहिजे. तुम्ही आता हे प्रशासन मत आहे, मग तुम्ही गेला किती वेळा नेमकं प्रशासनाकडे? नाही मुळात तुम्हाला सांगतो, जाण्याचा प्रश्न आता तुम्ही म्हणले गेला किती वेळा, गेलं पाहिजे ना, हे तुम्हाला योग्य आहे का? समजा प्रशासनाला आम्ही प्रत्येक वेळेस अडचणी, इथं तरी कामाला येतात की त्यांना अडचणी दिसत नाही का? आता मला सांगा, टॅक्स घेण्याच्या वेळेस तुमच्या गाड्या फिरतात, त्यांना अडचण दिसत नाही का? आता इथून मला सांगा, पुणे महानगरपालिकेचा एकही कर्मचारी कधी गेला नसेल का? त्यांना या अडचणी जाणवत नाही का? आता रस्त्याची दुरवस्था काय बघा, एवढ्या मोठ्या टाउनशिप झाल्यात, एकीकडे आमच्या गावाचं शहरीकरण झपाट्याने वाढतंय, परंतु सुविधा आम्हाला कुठल्याही परिस्थितीच्या मिळत नाहीये. सुविधांपासून आम्ही वंचित आहे. आणि महत्वाचं म्हणजे, एक वेळेस आम्हाला सुविधा तुम्ही थोडं लेट करा, आमच्या आरोग्याचा प्रश्न तुम्ही सोडवा. ही धूळ आमच्या लहान मुलांसाठी, आमच्या पालकांसाठी घातक आहे. ही मी नम्र विनंती करतो प्रशासनाला, तुम्ही काही करा, काही, पण या धुळीचं निवारण आमचं करून द्या तुम्ही. ही धूळ इतकी प्रचंड, आणि रस्ता अरुंद आहे, रस्ता अरुंद आहे. एक तर मग तो रस्ता बंद करा, अचानकपणे हा रस्ता सोडून दिलाय. ह्या हिंजवडीची जी वाहतूक आहे ना, आयटी पार्कची वाहतूक कोंडी सगळीकडची संपली पाहिजे, परंतु एका गावाकडची वाहतूक कोंडी संपवण्यासाठी दुसऱ्या गावाला वज का? मला सांगा ना, जर 10-15 अपघात, आज सर्वसामान्य कुटुंबातील लोक असेल, एखाद्याचा जीव गमावल्यानंतर त्यांच्या घरात काय व्यथा होती याची कल्पना तुम्हाला आम्हाला आहे. आज म्हणजे आम्ही आमच्या कुटुंबावर याची वाट पाहिजे का? याच्यातली प्रशासनाने काहीतरी बोध घ्यावा. प्रत्येक वेळेस आम्ही निवेदन, आम्ही एकदाही गेलो नाही. जे आता तुम्ही म्हणता की हे प्रशासन, पण इथं कोण लोकप्रतिनिधी, खासदार किंवा आमदार इथले स्थानिकचे ते कधी आले होते का? मग नाही, आमदारांचं आणि त्यांचं समजा आहे, तो विषय वेगळा आहे. परंतु आता मला सांगा, पुणे महानगरपालिकेचा कार्यकाल फेब्रुवारीमध्ये संपला, त्याच्यानंतर ज्या जबाबदारीने, ज्या अधिकाऱ्यांनी प्रशासन काम करतं, त्या प्रशासनाला सुविधा देणं भाग आहे ना. आमदार खासदार हा भाग वेगळा आहे. आणि शेवटी आम्ही कर कुठे जमा करतो? आता इथं पण आता आमच्या गावात समजा कर्मचारी किती कामाला आहेत, त्या कर्मचाऱ्यांकडून मार्फत तुम्ही चौकशी करू शकत नाही गावात काय अडचणी आहेत किंवा काय आहेत काय? मला सांगा ना. माझं तर सपशेल म्हणणे, जोपर्यंत आम्हाला दिवसाआड पाणी तुम्ही देत नाही, दिवसाला पाणी देत नाही, तोपर्यंत पाण्याचा कर आमच्याकडून घेऊच नका ना. कशा संदर्भात कर घेताय तुम्ही? ह्या रोड, आता मला सांगा, आता हा जो प्रश्न आहे, हा फुटपाथ बघा तुम्ही, पलीकडचा फुटपाथ, जायला फुटपाथ आहे का? लोकसंख्या किती झाली आहे तुम्ही सगळं बघा ना. प्रत्येक वेळेस नागरिकांनी जर लोकप्रतिनिधींकडे जा, प्रशासनाकडे जा, लेटर द्या, ह्याच्यामध्ये लोकांचे जीव जात असेल तर ते गेले का? ह्याच्यातून प्रशासनाला माझी विनंती आहे, एक नागरिक म्हणून, आमच्या आरोग्याचा विषय हा फार गंभीर आहे. आम्हाला श्वसनाचे, डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर आम्हाला म्हणतात, तुम्ही धुळीमध्ये तुमचा वावर जास्त आहे का, तुम्हाला श्वसनाच्या निगडीत आजार होऊ शकतात. आज आम्हाला गंभीर आजार जर झाले श्वसनाच्या निगडीत, तर त्याला जबाबदार कोण? आज आमची लहान मुलं, या शाळा आहे तुम्हाला म्हणलं इंटरनॅशनल, मुलांची तरी काळजी घ्या. धूळ, मला सांगा, धूळ ही कॉन्क्रीटची धूळ आरोग्यास हानिकारक आहे का चांगली आहे? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, हे चांगलं आहे का वाईट आहे? मग मला सांगा, आता इथं लोकच वावरतात ना. आता इथं 1-1.5 लाख लोकांचा रोज वावर आहे.
ह्याच्यातला प्रशासनाचा कुठलाही व्यक्ती ये जा करत नसेल का? का त्यांचे नातेवाईक पण त्यांनी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे ना हो? हा मला सांगा, सुविधा ह्या मिळतील, आरोग्य महत्वाचं आहे का सुविधा महत्वाचं आहे? सुविधा तर आमचा हक्कच आहे, ज्या पायाभूत सुविधा आहे, मूलभूत सुविधा आहेत, हे आमचा हक्कच आहे. परंतु आरोग्य ह्या धुळीनी आहे ना, अक्षरशः माझ्यासारख्याला, मी तुम्हाला सांगतो, सर्दीची अलर्जी आहे मला. आज हे लहान मुलाला जर उद्भवलं, ह्याच्यातून आजार पुढे पुढे येणार आहेत ना. आमच्या नागरिकांची काळजी आम्हाला घेणं भाग आहे. ह्या रोडच्या संदर्भात गतिरोधक, आता त्या क्रीडा संकुलापाशी सगळं रिनोव्हेशन चालू आहे बघा, प्रशासन करते. तिथं पहिले 4 ते 5 गतिरोधक होते, आता तिथले सगळे गतिरोधक काढल्यात आणि तिथंच तो अपघात त्या दिवशी घडलाय. आता तिथून तुम्हाला सांगतो, ते गतिरोधक ज्यावेळेस क्रीडा संकुलातून मुलं बाहेर येतात किंवा आतमध्ये जातात, वाहनं वेगाचं तिथं फार मोठा हे आहे, जोरात वाहन असतात. कारण तो तिकडून येत नाही, बानेरवरनं ज्यावेळेस आपण माळुंग्यात येतो, पूर्ण स्लोप आहे, पूर्ण इतका मोठा स्लोप आहे की त्या ब्रेक फेल होऊ शकतात तिथं. हे जे सिमेंट ट्रक आहे, तर खरं तर ह्या आता या सिमेंट रोडला आहे ना, या सिमेंट ट्रक मुळे आजपर्यंत जे हिंजवडी किंवा परिसरात जे अपघात झालेले आहेत, या सिमेंट ट्रक मुळे झालेले आहेत. पोलिसांना किंवा महापालिका प्रशासनाला वारंवार आवाहन करण्यात आलं होतं की हे सिमेंट ट्रक दिवसाचे बंद करावेत, परंतु अजूनही हे दिवसाचे बंद झालेले दिसत नाही. हे जी अवस्था बघताय तुम्ही, की जे रस्त्याच्या मधले जे हे बॅरिकेड्स आहेत ते सुद्धा तुटलेले आहेत. तो पलीकडे तुम्ही फुटपाथची अवस्था बघू शकता की ते फुटपाथ वर सुद्धा माती टाकलेली आहे. चालण्यासाठी कुठेही फुटपाथ दिसत नाही. इकडच्या साईडला सुद्धा बघू शकता, इकडचे तर फुटपाथच गायब झालेले आहेत. तर 2 ते 3 वर्ष झालं प्रशासन नाही, त्यामुळं ह्या नव्यानं समाविष्ट झालेल्या गावात खरं तर मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.